कराड येथील 156 वर्षापूर्वीचा हजारो हेक्टर शेतीची तहान भागवणारा कृष्णा कालवा फुटला. सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सातारसह सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीची तहान भागवून शेतकऱ्यांना 12 महिने चिंतामुक्त ठेवणारा कृष्णा कालवा दुपारी 4 वाजता फुटल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे गोवारी गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. कराड येथील ब्रिटिशकालीन खोडशी धरणातून सांगली जिल्ह्यात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती 1870 साली करण्यात आली होती. सैदापूरच्या रेणुका मंदिराजवळून हा कृष्णा कालवा सुरू होतो. तो पुढे सातारा सांगली जिल्ह्यातून 86 किलोमीटरपर्यंत जाऊन 45 गावातील सुमारे 9400 हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होत आहे. अलीकडे मात्र या कालव्याच्या शेजारी वाढलेली सिमेंटची जंगले, घंटागाडीची सोय असताना घराघरातून कालव्याच्या काठावर टाकलेला कचरा, नागरी वस्त्यांचे सांडपाणी थेट कालव्यात सोडल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. तसेच कालव्याच्या पाण्यात जलपर्णी, झुडपे उगवल्यामुळे अनेक ठिकाणी कालवा झाकोळला आहे. काही ठिकाणी कालव्याचे गटार झालेले आहे. सध्या या कालव्याला अतिक्रमणाने विळखा घातला असून साधारणतः 2500 हेक्टरहून जास्त क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. अशा विविध समस्यांनी वेढलेला हा कृष्णा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. जवळपास 156 वर्ष पूर्ण झालेल्या या कालव्याची अवस्था शासनाने दुर्लक्ष झाल्यामुळे गटारासारखी झाली आहे. शासनाने किमान आता तरी लक्ष देऊन कृष्णा कालवा पूर्वीसारखा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सुरेश पवार काका यांच्यासह दादाराम साळुंखे, कराड.